जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक जी पदभरती आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB पॅरामेडिकल यांची, त्यांच्याविषयी महत्त्वाची जी माहिती आहे ती अपडेट आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, 2024 मध्ये रेल्वे रिक्रुटमेंट जे बोर्ड आहे RRB आहे त्यांच्याद्वारे एक पॅरामेडिकल कॅटेगरीमध्ये एक पदभरती आलेली होती। आरोग्य विभागातील जे काही पद आहेत हे पद त्या पदभरतीद्वारे भरून घेतले जाणार होते। त्यासाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती असणार आहे। तुमचं एक्झाम टाइम टेबल जे आहे ते आलेलं आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला एक्झाममध्ये एंट्री घेण्यासाठी आधार बायोमेट्रिक असणं गरजेचं आहे। त्याविषयी सुद्धा खूप महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पूर्ण माहिती मी तुम्हाला प्रॉपरली सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, जे काही रेल्वे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचं मिनिस्ट्री ऑफ रेल्वे त्यांच्या थ्रू ही ॲड आलेली होती आणि त्याच्याबद्दल आता नोटीस रिगार्डिंग टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ पॅरामेडिकल कॅटेगरीज। बघा, यामध्ये तुमची एक्झाम होणार आहे। एक्झाम असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT असणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत तुम्हाला आणि त्याद्वारे हे जे आहे ते पदभरती होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, रेल्वेमध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते। तुम्हाला 3 प्रश्न जर चुकले तर तुमचा 1 मार्क जो आहे तो यामध्ये जात असतो। तर बघा, त्याचं शेड्यूल आलेलं आहे। टेंटेटिव्ह एक्झाम शेड्यूल फॉर CNE इज अंडर जर म्हणलं तर बघा, त्याचा तुम्हाला जो कोड आहे तो असणार आहे CEN 04-2024 ऑब्लिकमध्ये आहे। एक्झाम असणार आहे कॅम्प्युटर बेस तुमची 28 एप्रिल 2025 पासून 30 एप्रिल 2025 या 3 दिवसामध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे 1 महिना वेळ आहे। तुम्ही अभ्यास नक्की करा। खूप छान जे पोस्ट असतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट आहेत, खूप जास्त वेतन श्रेणी जी आहे ते यामध्ये तुम्हाला मिळत असते। खूप महत्त्वाचं बघा, द लिंक ऑफ व्ह्यूइंग द एक्झाम सिटी अँड डेट अँड डाउनलोड ऑफ द ट्रॅव्हल अथॉरिटी फॉर SC/ST कॅटेगरीज विल बी मेड लाईव्ह 10 डे प्रेयर टू द एक्झाम डेट ऑन द ऑफिशियल वेबसाईट। तर बघा, तुम्हाला जे काही एक्झाम आहे त्या एक्झामच्या डेटच्या 10 दिवस आधी आता SC/ST कॅन्डिडेट जे आहे त्यांना ट्रॅव्हल जो TA असतो तो मिळत असतो। तर तो जो आहे तो 10 दिवस पूर्वी शो होणार आहे ऑफिशियल वेबसाईटवरती। आणि जर तुम्हाला जे कॉल लेटर्स म्हणजे तुमचे जे काही एक्झामचे हॉल तिकीट आहेत हे 4 दिवस आधी मिळणार आहेत एक्झाम डेटच्या। म्हणजे आता सुरुवात कधीपासून आहे बघा, 28 पासून सुरुवात आहे तर तुम्हाला 24 तारखेपासून जे तुमचे कॉल लेटर आहेत किंवा त्यालाच आपण ॲडमिट कार्ड म्हणू, हॉल तिकीट म्हणू, तर ते तुम्हाला त्या दिवशी मिळणार आहेत। महत्त्वाची माहिती बघा, आधारबद्दल दिलेली आहे। आधार लिंक बायोमेट्रिक ऑथोरायझेशन ऑफ कॅन्डिडेट विल बी डन इन द एक्झाम सेंटर। बघा, तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये गेल्याच्या नंतर एक्झाममध्ये एंट्री घेण्यासाठी पहिल्यांदा तुमचं आधार जे बायोमेट्रिक आहे ते केलं जाणार आहे। कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू ब्रिंग देअर ओरिजिनल आधार कार्ड और प्रिंटआउट ऑफ व्हेरीफाईड आधार कार्ड। बघा विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा तुम्ही जे एक्झामला जाणार आहात तेव्हा तुमच्याकडं ओरिजिनल आधार कार्ड आणि त्याचसोबत आधार कार्डची प्रिंटआउटसुद्धा असणं गरजेचं आहे। शक्यतो तुम्ही 1-2 प्रिंट ठेवा आणि तेही कलर प्रिंट ठेवा, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही। कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू ऑथेंटिकेट देअर आयडेंटिफिकेशन थ्रू आधार व्हेरिफिकेशन इट नॉट डन ऑलरेडी बाय लॉगिंग इन देअर क्रेडेशनल ॲट जी वेबसाईट दिलेली आहे याच्यावर स्मूथली इझी। तर त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा, तुम्ही फॉर्म भरत असताना जे विद्यार्थी आहेत त्यांनी लॉग इन करत असताना तुमचं जे काही आधार कार्ड आहे हा आधार कार्ड लॉग इन असणं गरजेचं आहे तुमचं स्मूथ एंट्री करण्यासाठी एक्झाम सेंटरमध्ये। कॅन्डिडेट इन्क्लूड दोज हू आर व्हेरीफाय देअर आधार ड्युरिंग द ॲप्लिकेशन सबमिशन स्टेज ॲट रिक्वायर्ड देअर ओन इंटरेस्ट ऑर इन्शुअर दॅट देअर आधार रिमेनिंग इज अनलॉक condition in the UIDI system before coming to exam center to avoid inconvenience and the facility register and the exam released process on the exam day। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फॉर्म जेव्हा भरलेला आहे, आपण जेव्हा RRBचे फॉर्म भरलेले आहेत तेव्हा फॉर्म भरत असतानाच तुम्हाला
आधार व्हेरिफिकेशनसाठी एक माहिती आलेली होती. त्यानंतर 1-2 वेळेस या बाबतीमध्ये त्यांचं प्रसिद्धीपत्रक जे आहे ते सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही आधार 100% व्हेरीफाय करा, पुढं तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. आणि त्यांनी या 5व्या पॉईंटमध्ये हेच सांगितलेलं आहे की जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना जर तुमचं आधार कार्ड त्याला लिंक केलेलं आहे तर तुम्हाला कशाही पद्धतीचा प्रॉब्लेम येणार नाही, नाहीतर तुम्हाला तो प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं तुम्ही जे कॅन्डिडेट आहेत ॲडवाईज केलेलं आहे त्यांना ओन्ली टू द ऑफिशियल वेबसाईट RRBची जी काही वेबसाईट आहे, लेटेस्ट अपडेट ऑन देअर रिक्रुटमेंट प्रोसेस, प्लीज डू नॉट द मिस्ड बाय अनऑथोराइज्ड सोर्स. बघा, ही जी माहिती आहे ती तुम्ही फक्त RRBकडूनच घ्या, दुसऱ्या अनआयडेंटिफाय किंवा दुसऱ्या जे सोर्सेस आहेत त्यांच्याकडून ती माहिती घेऊ नका, असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ज्यांनी समजा बघा, ज्यांचं आधार कार्ड त्यांनी केलेलं नाही आहे, ज्यांनी समजा ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना जर तुम्ही आधार तिथं लिंक केलेलं नसेल तर तुम्हाला बघा www.rrbapply.government.in या वेबसाईटवरती जायचं आहे. तुमचं जे काही ॲप्लिकेशन नंबर वगैरे आहे, सुरुवातीला तुम्ही रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर ID पासवर्ड जो आहे ते तुम्हाला तिथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही लॉग इन व्हाल आणि त्यानंतर तुम्हाला जे तुमचं आधार व्हेरीफाय आहे ते तिथं करायचं आहे. आणि तुम्हाला जे वेबसाईट आहेत ओरिजिनल RRBच्या त्याच वेबसाईटवरती जे आहे त्या सगळ्या प्रोसेस करायच्या आहेत. कुठल्याही पद्धतीनं दुसऱ्या सोर्सेसकडून ही माहिती तुम्हाला करून घ्यायची नाही आहे, असं सांगितलं. कॅम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप सारे यामध्ये पदं आहेत. हे पदं जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट RRB जे आहे, ज्या RRB असणार आहेत, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट आहेत आणि यांच्या थ्रू ही जी आहे ती पदभरती होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बाकीच्या जर याच्याविषयी अपडेट माहिती नसतील, जसं की याचा सिलेबस काय असणार आहे, पेपर पॅटर्न कसा असणार आहे, तर या सगळ्यांविषयी आपण एक व्हिडिओ तयार करू लवकरच. आरोग्य विभाग आणि DMER यांच्याच रिलेटेड याच्यामध्ये पदं आहेत. जसं तुम्ही लॅब टेक्निशियन घ्या किंवा स्टाफ नर्स असतील, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लॅब असिस्टंट असेल किंवा मग त्यानंतर फार्मासिस्ट असतील. रेल्वेमध्ये जितके काही हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये यांची जी पोस्टिंग आहे ती होत असते. आरोग्य विभागामध्ये जेवढे काही पदं भरले जातात हेच पदं पॅरामेडिकलमध्ये RRB थ्रू भरून घेतले जात असतात विद्यार्थी मित्रांनो. आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्या महाराष्ट्र शासनाचे सुद्धा DMER म्हणजेच वैद्यकीय शिक्षण असेल किंवा औषधी द्रव्य विभाग असेल किंवा सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, DHS असेल, यांच्यामध्ये लवकरच पदभरती येणार आहे आणि ती पदभरती 100% होणार आहे. पुढील 2-3 महिन्यांमध्ये याच्यासाठी जाहिरात पडू शकते. कधी कन्फर्म आपल्याला तारीख सांगता येणार नाही, पण मार्च एंड नंतर कधीही त्याची जी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी जी तारीख आहे ती येऊ शकते, त्याचे नोटिफिकेशन रिलीज होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, या 2025मध्ये परत एकदा खूप मोठ्या प्रमाणात DMER आणि DHS सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग या दोन्ही विभागाच्या खूप मोठ्या प्रमाणात पदभरती निघणार आहे. त्यामध्ये खूप सारे जे पद आहेत हे भरून घेतले जाणार आहेत. त्यामुळं कोण काय म्हणते याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या अभ्यासावर स्वतःवर विश्वास ठेवा आणि अभ्यास नक्की करा. तुम्हाला RRB मध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असेल पॅरामेडिकलचा तरीही अभ्यास करा. सेंट्रल गव्हर्नमेंटची खूप छान पदभरती ही असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला अभ्यास केल्याच्या नंतर नक्कीच यश मिळणार आहे. तुम्हाला जर त्याच्याविषयी काही डाऊट असतील, काही समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.